परंपरागत माध्यमातून आपण इथे जमा झालेले रामकृष्ण पंथ क्रमेला जो भगवंतांनी पंथ क्रमण केलेला आहे त्या क्रमण करता करता आपणही त्या मार्गात चालायचं आहे हे गुरूंचा उद्देश आहे। त्याच मार्गे चालू जाता कोठे ना ज्या मार्गाने गुरुदेव चालले त्या मार्गाने जर शिष्य चालला तर शिष्याचा कोठे गुंता होणार नाही हा वेद साक्ष घालत असतो। मग गुरु करे सो मत करे बरं का गुरु करे सो मत करे गुरु कहे सो करे। गुरुदेवाने सांगितलं ना हे नको करू नाही करायचं जे बोलले ना तेच करायचं। कारण एक वाक्य बघा गुरु बीज पलटे नाही पलट जाय ब्रह्मांड। एकदा गुरुने सांगितलेला उपदेश जो जगातला किती मोठा तरी प्रत्यक्ष देव जरी बोलला ना असं कर नाही गुरुरायांनी मला सांगितलं। कारण देव सुद्धा त्या शिष्याची परीक्षा घेत असतो। बघू तर काय करतो। एकदा गुरुंनी आडबंधनात जे बघा एकदा सांगितलंय की या पर्याचं काय करायचंय या पर्यातून पाणी जाता कामा नये। त्या शिष्याला एकदा गुरुंचं ऐकलं त्या शिष्याने स्वतः आडवा झोपला। कारण गुरुंनी काय सांगितलेले या पर्यातून पाणी दुसऱ्या ठिकाणी जाता कामा नये। बांधावर आडवा झोपला बांधावर। याच्यानंतर सर्व ठिकाणी एका जमा झाली आणि त्या शिष्याचा शोध घ्यायला लागले। काय बरं आडबंधनात आलंच नाही। शोध घ्यायला पाठवला तर ते जाऊन कोणाला मिळाले लक्षात आला की मी अशा ठिकाणी सांगितलेले बांधावर आडवा झोपला बांधावर आडवा झोपला। आडबंधनात आपण ज्या परंपरेतून आलेले ही परंपरा सर्वसाधारण नाही म्हणून दादा बोलायचे अहो गृहस्थी असले म्हणून झालं काय मी सर्वश्रेष्ठ साधक आहे संन्यासाहून श्रेष्ठ साधक आहे पण वाटत नाही ना राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता वाटत नाही ना कसा श्रेष्ठ कसा काय दादा बोलायचे बरं का नाही तर जितू नाही दादा बोलायचे। दादांना प्रश्न केलेले असे दादा श्रेष्ठ कसा काय ते बोलायचे शेतावर कसाऱ्याची माणसं आणतो आपण घाटातली माणसं आणतो शेतकामाला मग त्यांना काय शाकाहारी चालते का शाकाहारी चालते नाही झालं ते बाबा ते पण बोललं नाही कालवण चाललं आम्हाला अंडा द्या त्या त्याच्यामध्ये तरी चाललं नसलं तर भारी आम्ही त्याच्या कालवणाची खाऊ पण त्याला शाकाहारी नाही चालत। मग मालकरी असून त्यांना आपण बनवून देतो तुमचा जो मालकरी त्याला खायची इच्छा असते का इतका भाईवाद सुटवला खायची इच्छा नाही यालाच तर वैराग्य म्हणतात। वैराग्याचं लक्षण काय भोगाची समोर साधन पडला पण भोगण्याची इच्छा नाही याचं नाव आहे वैराग्य आणि वैराग्यालाच नाव आहे संन्यास। म्हणून गुरुदेव बोलले की तुम्ही संन्यासाहून श्रेष्ठ आहे। संन्यास म्हणजे फक्त वर्णावर नाही जायचंय त्याचं लक्षण काय आहे बघितलं पाहिजे ना। आपल्याला आपण वर्णावर जातोय कपड्यावर जातोय टिल्यावर जातोय माळेवर जातोय कीर्तीवर जातोय याच्यावर संत नाही ओळखला संत लक्षणांनी ओळखला साधू लक्षणांनी ओळखला गुरु सुद्धा लक्षणांनी ओळखला। आपण भाग्यवान आहेत की आपल्याला असे गुरुदेव मिळालेले एक गृहस्थ असून वानप्रस्थान पण आहेत साथ साथ संन्यासाहून श्रेष्ठ अधिकार आहे साथ साथ कारण प्रत्यक्ष नारायण बाबा बोलले तुम्ही अशा जीवनामध्ये जगलाय चरित्रामध्ये तुम्ही वाचून समर्पण पत्रिका नारायण बाबांची की तुमचं जीवन असं तुम्ही व्यतीत केले आहे की संन्यासी जीवनाला लाजिवणारी वृत्ती संन्यासी जीवनाला लाजिवणारी वृत्ती बाबा तुमची लाजिवणारी वृत्ती समर्पण पत्रिकामध्ये दादांसाठी लिखाण केले
त्यांना आळंदीमध्ये प्रत्यक्ष ज्ञानोबांचा दुसरा अवतार म्हणतात नारायण बाबा, डॉक्टर नारायण बाबा. पाहिलं पाहिजे, साधू संतांच्या महात्मांच्या भेटी घेतल्या पाहिजे. गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे. ज्याला हप्त्यातून 2 दिवसातून 3 दिवसातून जाता येत नसेल तर त्यांनी महिन्यातून तीर्थयात्रा करावी, साधू संतांची भेट घ्यावी. हे गृहस्थी आश्रमाचं धर्म आहे. नाही महिन्यातून जाता आलं तर वर्षातून एकदा तरी साधू संतांच्या दूरवर तीर्थयात्रेला जावा. हा गृहस्थी आश्रमातला धर्म आहे. सर्वात आधी परमार्थ करताना शिष्याचा धर्म काय हे शिष्याने कधी शिकून घ्यायचा असतो. एक शिष्याचा धर्म असतो, त्याच्यानंतर जो गुरुचा कर्तव्य असतो ते तर करता येतं. कुछ दिन सेवा, भिंग करे, कीट मारे भिंग को अपने में ले जाए. कुछ दिन सेवा, भिंग करे, कीट करे, हाँ कीट से भिंग. सेवा आहे. गुरुच्या जेव्हा आपण जवळ जातोय त्या जवळ गेल्यावर त्या शिष्याला असं वाटलं पाहिजे की करू तरी काय, कारण मनापेक्षा तन त्याचा जोरात धावत असतो. वास्तविक पाहिला तर तनाच्या आधी मन असतं, मनाच्या आधी तन असतो. शरीर मनाच्या आधी तन असतं. पण इथं नाथांची उलटी गुणवत्ता ते इथं